राज्यात सगळीकडे नगरपालिका निवडणुकीचा धुळा उडालाय. विचित्र आघाड्या आणि युत्या समोर येत आहेत. पक्ष नेतृत्वानं परिस्थितीनुसार निर्णय घ्या असं सांगितल्यामुळं हीच सबब पुढे करून युत्या आणि आघाड्या केल्या जात आहेत. अनेक ठिकाणी पक्ष आणि युत्या आघाड्या यांना बगल देत स्थानिक पॅनल उभं करण्यात येते. त्यामुळे अनेक ठिकाणी नाराजी आणि कुरघोडीचे राजकारण बनले. त्यातच रत्नागिरी नगरपालिकेत ठाकरेंची साथ सोडत शिंदे गटात आलेले माजी आमदार राजन साळवी यांना धक्का देत नगरपालिका निवडणुकीत त्यांच्या मुलाचं तिकीट कापण्यात आले. त्यामुळे स्थानिक पातळीवरील राजकारण कमालीचं तापले. यावरच साळवी यांनी सबुरीची भूमिका घेतली असली तरी पडद्यामागचं राजकारण वेगळं आहे आणि हे राजकारण होण्याची कुणकुण निर्माण झाली आहे. हे कोणतं राजकारण आहे, नेमकं काय घडलंय, चला या सगळ्याबद्दलच या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बोलूयात. नमस्कार, मी संजना कट टू कट मध्ये आपलं स्वागत. राज्यात नगरपालिका निवडणुकीची घोषणा झाल्यापासून सगळीकडे पक्ष नेते आणि इच्छुक कामाला लागलेत. राज्यात जी स्थिती होती तशीच राजकीय धावपळ रत्नागिरीत दिसून येते. पण नेमकं याच वेळी शिंदे गटात असलेले माजी आमदार राजन साळवी यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीचा श्रीगणेशा ज्या नगरपालिकेतून केला होता त्याच नगरपालिकेत त्यांचा मुलगा अथर्व साळवी यांना शिवसेनेनं तिकीट नाकारले. वरती कहर म्हणजे ही शिवसेनेची पारंपरिक जागा असताना भाजपला ही जागा सोडण्यात आली आहे. यामागे शिंदे गटाचे मंत्री उदय सामंत आणि राजन साळवी यांच्यातील शीतयुद्ध कारणीभूत असल्याचं बोललं जातं. प्रभाग क्रमांक 15 मध्ये राजन साळवी यांचे पुत्र अथर्व साळवी हे निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होते, कारण राजन साळवी याच प्रभागातून निवडून आले होते. त्यामुळे या प्रभागाशी साळवी यांचं भावनिक नातं आहे. त्यामुळे अथर्व साळवींनी तयारीही केली होती. पण अगदी शेवटच्या क्षणी शिंदेच्या शिवसेनेकडून साळवी यांचं तिकीट कापण्यात आलं. मागील 35 वर्षापासून ही जागा शिवसेनेच्या वाट्याला येत होती, पण बदलत्या राजकारणात ही जागा भाजपला सोडण्यात आल्यामुळे साळवी आणि समर्थकांचा हिरमोड झालाय. याला साळवी आणि सामंत यांच्यातील जुन्या वादाची किनार आहे. ती कोणती पाहूयात. सुरुवातीला राजन साळवी नेमके कोण आहेत ते आधी जाणून घेऊयात. 2024 साली आमदार राजन साळवी ठाकरे गटात होते. शिवसेनेत फूट पडल्यानंतर साळवी यांनी ठाकरेंसोबतच राहणं पसंत केलं. साळवी हे 2009 पासून राजापूर मतदारसंघातून आमदार आहेत. ते शिवसेनेचे तत्कालीन नेते नारायण राणे यांच्या नेतृत्वात 1993 ते 94 मध्ये शिवसेनेत सक्रिय झाले. त्यांच्याच पाठिंब्यामुळे ते जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख झाले. त्याचबरोबर ते शिवसेनेचे रत्नागिरीचे पहिले नगराध्यक्ष देखील झाले. त्यांनी जिल्हा प्रमुख झाल्यानंतर केलेल्या दणकेबाज कामगिरीमुळे त्यांना शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते शिवतीर्थावर सन्मानाची ढाल देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला होता. त्यातूनच साळवी यांना 2006 साली राजापूर पोटनिवडणुकीत उमेदवारी देण्यात आली. तिथं त्यांचा पराभव झाला, पण त्यांनी मतदारसंघात संपर्क कायम ठेवला आणि 2009 साली झालेल्या निवडणुकीत आमदार म्हणून निवडून आले. आमदार असताना राजन साळवी यांनी 2011 मध्ये अणुऊर्जा प्रकल्पाविरोधात आंदोलन केलं होतं. त्यामुळे त्यांना 19 दिवस तुरुंगवास भोगावा लागला होता. यामुळे साळवी यांची राजारामपूरवरची पकड आणखी घट्ट झाली. त्यामुळे ते 2014 आणि 2019 साली आमदार म्हणून निवडून आले. पण शिवसेनेत फूट पडल्यानंतर उदय सामंत यांनी शिंदेंना साथ दिली, तर साळवी ठाकरेंसोबत कायम राहिले. बदललेल्या राजकारणाचा फायदा घेत उदय सामंत यांनी 2024च्या विधानसभा निवडणुकीत आपले बंधू किरण सामंत यांना उमेदवारी दिली. यामुळे राजन साळवी कमालीचे दुखावले गेले, कारण राष्ट्रवादीत असणाऱ्या उदय सामंत यांना शिवसेना पक्षात घेण्यासाठी आमदार राजन साळवी यांनी पुढाकार घेतला होता. पण पक्षफुटीनंतर सामंत यांनी साळवी यांनाच आव्हान दिलं. त्यामुळे दुखावला गेलेला राजन साळवी यांनी थेट उदय सामंत यांचाच पराभव करण्याचा मनसुबा रचला. यावेळी त्यांनी केलेल्या वक्तव्याची चांगलीच चर्चा रंगली होती. गेली 40 वर्ष मी शिवसेनेत आहे. त्याच एका पक्षातून मी 3 टर्म राजापूरचा आमदार राहिलोय. मात्र उदय सामंत यांनी आपला राजकीय इतिहास स्वतः तपासून पाहावा. प्रथम ते शरद पवारांच्या राष्ट्रवादी पक्षातून आमदार झाले. त्यानंतर त्यांनी शरद पवारांच्या पाठीत खंजीर खुपसून शिवसेनेची वाट धरली. आमच्या पक्षाचा एक आमदार वाढावा म्हणून मी उद्धव ठाकरेंच्या आदेशानुसार त्यांना निवडून आणण्यासाठी जोरदार प्रयत्न केले. उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या शिवसेनेचा आमदार म्हणून प्रथम माढाचे अध्यक्षपद व दुसऱ्या टर्म मध्ये मंत्रीपद बहाल केलं. मात्र त्यानंतर त्यांनी शिंदे गटाची वाट धरून उद्धव ठाकरेंच्या पाठीत खंजीर खुपसण्याचं काम केलं, असं राजन साळवी म्हणाले होते. त्यावेळी सामंत यांनी राजापूरची जागा देखील प्रतिष्ठित केली. त्यानंतर पार पडलेल्या निवडणुकीत राजापूरमधून किरण सामंत यांनी राजन साळवी यांचा 19,000 मतांनी पराभव केला. हा पराभव साळवी यांच्या चांगला जिव्हारी लागला. त्यांनी आपल्या पराभवाला माजी खासदार विनायक राऊत जबाबदार असल्याचा आरोप केला. त्यांचे उदय सामंत यांच्याबरोबर चांगले संबंध असल्याचाही आरोप केला आणि त्यानंतर बदलत असलेली राजकीय घडी लक्षात घेत
साळवी यांनी शिंदे गटात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय घेतल्यानंतर दोन्ही साळवी बंधूंनी त्याला जोरदार विरोध केला. पण तरीही शिंदे यांनी साळवी यांना पक्षात घेत सामंत हे वरचढ चढू नयेत अशी तजवीज केल्याचं बोललं जातं. त्यातूनच अंतर्गत कुरघोडीच्या राजकारणाला ऊत आलाय. यातूनच साळवी यांच्या मुलाला उमेदवारी नाकारल्याची चर्चा आहे. तिकीट नाकारल्यानंतर अथर्व साळवी यांनी फेसबुक पोस्ट करत रत्नागिरीकरांना भावनिक आवाहन केले. महायुतीच्या निर्णयाने निवडणुकीतून बाजूला व्हावं लागतंय असं लिहित रत्नागिरी नगर परिषदेची निवडणूक लढवण्याची आपली इच्छा अपूर्णच राहिल्याचं त्यांनी या पत्रात स्पष्ट केलंय. पुढे ते लिहितात, नेतृत्व सोडतंय पण लोकांची सेवा, तुमच्यासाठी धडपड आणि तुमच्या कामासाठी धावपळ कधीच सोडणार नाही. निवडणूक नाही पण जबाबदारी तशीच आहे आणि ती मी मनापासून निभावणार आहे. आपल्या प्रभागाचा विकास ही माझी वचनबद्धता आहे. पद असो वा नसो, माझा मार्ग तुम्हालाच सोबत घेऊन जाणार असं सांगत पाठिंबा देणाऱ्यांसाठी आपण कायम दिवस रात्र सेवेसाठी सज्ज असल्याचं आश्वासन त्यांनी केलंय. याच बरोबर राजन साळवी यांनीही आपली बाजू मांडली. प्रभाग क्रमांक 15 ची जागा ही आमच्या वाट्याला येत नाही. तसेच मला सांगण्यात आले, ज्यानंतर मीच मुलाला उमेदवारी घेण्यापासून थांबवलं. गेल्या 35 वर्षापासून रत्नागिरी ही जागा शिवसेनेच्या वाट्याला येत असल्यानं आम्ही ती जागा मागितली होती. मात्र महायुतीत ही जागाच आमच्या वाट्याला येत नसल्यानं आम्ही हा निर्णय घेतला. त्यामुळे उमेदवारीवरून माझ्या नाराजीचा प्रश्न येत नाही. तर मी नाराज असतो तर घरी बसलो असतो. उदय सामंत हे आमचे पालकमंत्री असून ते आमचे नेते आहेत असंही राजन साळवी म्हणाले. आता बघा, राजन साळवी यांनी उदय सामंत यांना नेता म्हणत पक्षात वाद नसल्याचं सांगितलंय. पण खरंच कोणता वाद नाही का की ही पेल्यातील वादळ आहे अशी चर्चा आहे. कारण सामंत यांच्याकडून साळवी खरंच चितपट झालेत की आगामी निवडणुकीत साळवी सामंत यांना धक्का देण्याची तयारी करतात. याचं उत्तर पुढे राजकीय घडामोडीतून मिळणार आहे. दरम्यान या सगळ्यावर तुमचं मत काय, आम्हाला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक शेअर करा आणि अशाच व्हिडिओसाठी चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा.